ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता न शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अथ मुण्डक उपनिषद शान्ति मंत्रः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांस्तस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। शेअर करू ते? हां करा. अथ तृतीयमुण्डके प्रथमखण्डः द्वासुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिशस्वजाते तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्ति अनश्नन्नन्यो अभिचाकशीति समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशमस्य महिमानमिति वीतशोकः यदा पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिम् तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति प्राणो येष यः सर्वभूतैर्विभाति विभाजन् विद्वान् भवते नातिवादी आत्मक्रीड आत्मरतिक्रियावान् एष ब्रह्मविदां वरिष्ठः सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा सम्यक् ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् अन्तः शरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः सत्यमेव जयते नानृतम् सत्येन पन्था विततो देवयानः येनाक्रमन्ति ऋषयो ह्याप्तकामा यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् बृहश्च तद्व्यमिञ्चत्यरूपम् सूक्ष्माच्च तत्सूक्ष्मतरं विभाति
दूरात् सुदूरे तदिहान्तिके च पश्यत्स्विहैव निहितं गुहायाम्. छान म्हटलंस. संतोष, तुमचा गोषवारा. हो, एक सेकंद. गोषवारा मुंडक उपनिषद, मुंडक 3 खंड 1 मंत्र 1 ते 3. गेल्या वेळी निलिमाताईंनी सांगितलं की आदि शंकराचार्यांनी अद्वैताचा पुरस्कार केला. जीवो ब्रह्मैव नापरहा, आत्मा व ब्रह्म एकच आहेत, म्हणजेच जीव व शिव यांच्या ऐक्यावर त्यांनी खूप भर दिला. त्यांनी लिहिलेल्या ब्रह्मज्ञानावलीत त्यांनी ब्रह्माची लक्षणं व ब्रह्मसत्य, ब्रह्मांड असत्य आणि जीव ब्रह्म एकच आहे, जीव व ब्रह्मच आहे हा संदेश दिलाय. या गोष्टीवरच्या शेवटी ब्रह्मज्ञानावली व त्याचे गुगलने केलेले मराठी भाषांतर दिलंय. आत्मा व ब्रह्म यांचे ऐक्य हाच या उपनिषदाच्या 3ऱ्या खंडाचा विषय आहे. स्वामी परमार्थानंदांनी या मुंडकाबद्दल दिलेले 4 मुद्दे. पहिला म्हणजे आत्मस्वरूपम, नाम रूप वेश न धरता आत्म्याचे खरं रूप जाणणे. दुसरा, आत्मस्वरूपाचे ज्ञान म्हणजेच पराविद्या. तिसरा मुद्दा म्हणजे आत्मस्वरूप ज्ञानफलम, या ज्ञानाने मन शांत व तरल होते, ब्रह्मविद्येसाठी तयारी होते, ब्रह्मविद्या मिळाली की जीवन मुक्ती मिळते. आणि चौथा मुद्दा म्हणजे आत्मरूप ज्ञान साधनाने, याची 2 साधनं आहेत. पहिलं साधन म्हणजे कर्मयोग आणि उपासना योग, आणि दुसरं साधन म्हणजे ज्ञानयोग. यासाठी साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त करून श्रवण, मनन व निधिध्यास करणे आवश्यक असते. या मुंडकाची सुरुवात अंगिरस 2 पक्ष्यांच्या रूपकाने करतात. ते म्हणतात की 2 नेहमी एकत्र राहणारे सुंदर पक्षी ज्यांचे पंख चमकत आहेत ते एकाच झाडावर बसले आहेत. त्यापैकी एक विविध चवींची फळे खात आहे आणि दुसरा न खाता नुसताच दुसऱ्या पक्षाकडे पाहत आहे. इथे झाड म्हणजे भौतिक शरीर, या शरीराची तुलना संसाराच्या वृक्षाशी होते. शंकराचार्य म्हणतात की या वृक्षाची मुळे वर आहेत, ती काळ आणि जागा यांच्या पलीकडे आहेत. ब्रह्म हे सर्व गोष्टींचे मूल आहे. जशी झाडाची मुळे दिसत नाही तसे ब्रह्मही दिसत नाही. या वृक्षाला ते अश्वत्थ किंवा पिंपळ म्हणतात. हे आपण गीतेच्या 15व्या अध्यायात पाहिलं होतं. अशा या झाडावर फळे खात बसलेला पक्षी म्हणजे जीवात्मा, जो आपल्या प्रारब्धाप्रमाणे जी मिळतील ती फळे खात आहे. तर दुसरा पक्षी म्हणजे साक्षी चैतन्य अथवा परमात्मा, तो नुसता बघत बसलाय, तो काहीच करत नाही. दोन्ही पक्ष्यांचे पंख चकचकीत आहेत कारण दोघांमध्येही चैतन्य आहे. पहिल्या पक्षामध्ये आत्मा आहे तर दुसऱ्यात पूर्ण चैतन्य आहे. अंगिरस पुढे सांगतात की वृक्षावर बसलेला जीवात्मा विचारात विमग्न असताना स्वतःच्या दुःखांनी, प्रश्नांनी निराश होतो, दुःखी होतो किंवा भ्रमात पडतो व दुसऱ्या पक्षाकडे बघतो. त्याच्या लक्षात येतं की हा ईश्वरच आहे. त्याचा महिमा तो जाणतो. आत्मसाक्षात्कार झाला की दुःखांपासून दूर होतो. जीवात्म्याला संसारात 2 पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे आहे तसे सुख दुःख भोगत राहायचे, तर दुसरा पर्याय म्हणजे परमेश्वराकडे वळायचे. जे दुसरा पर्याय निवडतात ते शरीराच्या मोहात न पडता किंवा संसारात न अडकता आपला अहंकार व ममकार कमी करतात. गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात आपण पाहिले होते की विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची सदर विषयांच्या ठिकाणी सलगी वाढते. त्यापासून काम म्हणजे सदर विषय आपल्याला पाहिजेत ही वासना उत्पन्न होते. काम तृप्त होण्यास अडथळा झाला म्हणजे त्या कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. क्रोधापासून संमोह म्हणजे अविवेक होतो. संमोहापासून स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशापासून पुरुषाचा सर्वस्वी घात होतो. हे मी गीता रहस्यामधून त्या भाषांतर घेतलंय. जर जीवात्मा गहन विचारात गुंतला असेल व संसारात गुरफटून राहील तर शेवटी त्याला अनिशा म्हणजे असहाय्यता येते, निराशेचे ढग जमतात व त्याला खूप दुःख होते. अशा वेळी ते त्याला स्वतःलाच सहन करायला लागते.
काही जीवात्मे त्यातून आत्मपरीक्षण करतात आणि ठरवतात की संसारात गुंतून राहण्यापेक्षा आपल्याला ईश्वराची प्रार्थना केली पाहिजे. श्रवण, मनन व निधिध्यास करून त्यांचे मन संसारापेक्षा चैतन्याकडे झुकू लागते. हेच या मंत्रात पक्षकांचे रूपक घेऊन सांगितले आहे. असे केल्याने चिंता दूर होतात असे नाही, पण त्यांचा तुम्हाला त्रास होत नाही. स्वामी परमार्थानंद म्हणतात की माणसाच्या आपल्या संसाराच्या चिंतेमधून बाहेर पडणं याला ते मोक्ष म्हणतात. अंगिरस पुढे सांगतात की जेव्हा साधक स्वतःला सुवर्णकांतीचा स्वयंप्रकाश, सर्व करता, सर्वांचा स्वामी, पूर्ण पुरुष आणि ब्रह्मदेवाचा कर्ता असणारा असा ईश्वर म्हणून प्रत्यक्ष पाहतो, त्यावेळी तो ज्ञानी होतो. त्याचे पाप पुण्य जळून जाते आणि तो अत्यंत निर्लेप किंवा पवित्र होऊन ब्रह्मरूप होतो. मागच्या मंत्रात त्यांनी जीवात्म्याच्या द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा प्रवास त्यांनी सांगितला होता. या मंत्रात ते एकदा आत्मज्ञान झाले की काय होते ते सांगत आहेत. ते म्हणतात की अधिकारित्व असलेला ज्ञानी जीवात्मा स्वतःला दैदिप्यमान ईश्वर रूपात पाहतो. मग त्याचे संचित कर्म शून्य होते, म्हणून पाप पुण्य जळून जातात. अत्यंत निर्लेप पवित्र होऊन तो ब्रह्मरूप होतो. ते नंतर निलिमतेने परमेश्वराचं ध्यान करताना लक्षात ठेवायचे मुद्दे सांगितले होते की पहिला म्हणजे मी सर्वव्यापी चैतन्य आहे. मी कायम स्वरूपाची शांती, संरक्षण आणि ब्रह्मानंद आहे. माझ्यामुळे सर्वांना अस्तित्व मिळते. बाहेरच्या जगाचा माझ्यावर परिणाम होत नाही. जे माझ्यापासून दूर जातात त्यांना संसार, अगतिकता, क्रोध, विफलता व नैराश्य सहन करावे लागते. जे परमेश्वराची आठवण ठेवतात त्यांचा संसार सुखाचा होतो. आणि त्यांचे स्वामीजी सांगायचे म्हणजे ज्ञानी आनंदाने गातो, लाईफ इज अ सेलिब्रेशन, आनंदी राहा. इथे हे संपलं. इथे खाली म्हणजे ज्यांना हे ब्रह्मज्ञानावली आणि त्याचे इथे भाषांतर आहे. आणि इथे बघितलं की तसं त्यांचं आपण बघितलं असं ब्रह्माचे हे आहेत. पण शेवटी इथे चौथ्या ह्याच्यात ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. व्हेरी गुड. हे तुम्ही ऍड केलं, बरं झालं, छान झालं, मस्त, खूपच छान झालं. आणि त्यामुळे तुम्ही आणखी काय ऍड करता? तुम्ही ते दुसऱ्या गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला जे घातलं ते पण बरोबर आहे. तेच आपल्याला म्हणायचं असतं की कसं होतं, आपल्याला राग आला की काय होतं, पुढे काय होतं. तर छान झालं. आता मी 4थ्या श्लोकापासून सुरू करते. मी आता शेअर करते माझं डॉक्युमेंट. ओके, दिसतंय पूर्ण स्क्रीन दिसतंय? हो, माझा बी तो पहिला मंत्र 4था मंत्र म्हणणार आहेस ना? प्राणो ह्येष यः सर्वभूतैर्विभाति विजानन् विद्वान् भवतेनातिवादी आत्मक्रीड आत्मरतिक्रियावानेश ब्रह्मविदां वरिष्ठः. छान. त्याचं अन्वय तिथे दिलेला आहे. आणि मी अन्वय न म्हणता मी एकदम शब्दार्थाकडे जाते आणि मग आपण त्याचा पूर्ण अर्थ बघूया. यह ही म्हणजे जे खरंच, अर्थातच एषः तो, एष म्हणजे तो ईश्वर, आणि प्राणः म्हणजे प्राण, जो जीवांना आयुष्य देतो तो. आपण प्राणस्य प्राणः म्हणतो, म्हणजे त्या प्राणाला सुद्धा चैतन्यामुळे तो प्राण असतो, म्हणून आपण त्याला प्राणस्य प्राणः म्हणतो तो. त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. सर्व भूतैही म्हणजे सर्व वस्तूंमध्ये, सर्व भूतांमध्ये, प्राण्यांमध्ये विभाती म्हणजे प्रकाशमान होतो. इति विजानन, विजानन आपण थोडंसं वेगळा शब्द आहे, त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे. म्हणजे जाणणारे, अर्थात विद्वानाचं ते ऍडजेक्टिव्ह आहे. तर विद्वान म्हणजे ज्ञानी माणूस, पण त्याला त्यांनी विजानन असं म्हटलंय. त्याच्याबद्दल पण मी थोडंसं बोलेन.
अतिवादी हा शब्द खूपच छान आहे. अतिवादी ते पण सांगणार तुम्हाला की लोक जे उगाच बडबड करतात ना त्याला अतिवादी असं म्हणतात. आणि एषः अशी व्यक्ती आत्मक्रीडा हा म्हणजे आत्म्यातच आनंद घेतो. आत्मरती हा पण थोडासा तसा शब्द आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. आणि क्रियावान म्हणजे काम करीत असते. ब्रह्मविदान म्हणजे ब्रह्मनिष्ठ ज्ञानी जो आहे त्याच्याबद्दल. आणि वरिष्ठ म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे. आता त्याचा आपण अर्थ बघायला गेलो की सर्व वस्तूंमध्ये म्हणजे ऍक्च्युली प्राण्यांमध्ये म्हणायचं आपल्याला, कारण त्यांनी सर्व भूतेही म्हटलंय. प्राण्यांमध्ये एकच ईश्वर आहे आणि तोच एक ईश्वर विविध प्रकारे प्रकाशमान होत असतो. विविध प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांमधून प्रकाशमान होत असतो. त्याला जाणणारा ज्ञानी पुरुष फार अर्थात म्हणजे फार बोलत नाही म्हणजे व्यर्थ बोलत नाही. आणि आत्मक्रीडा आत्मरथ क्रियामान असा असणारा तो जो ब्रह्मनिष्ठ ज्ञानी आहे तो श्रेष्ठ आहे असं त्यांनी सांगितलंय आपल्याला. तर आता आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया. तर या मंत्रापासून अंगिरस ऋषी ज्ञानफलम आणि ज्ञानसाधना याच्याकडे वळतात आहे. मागच्या मंत्रात आपण पाहिलं की साधकाचे पुण्य आणि पाप धुतलं जातं. मग अशी संतोषने सांगितलं तसं की त्यांचं संचित कर्म असतं ते शून्य होतं. ते शून्य झालं की तुमचे जे पुढचे जे पाप पुण्य आहेत ते सगळे धुतले जातात आणि मग तो आत्मज्ञानी होतो. आणि हे आत्मज्ञानी होणं हे आत्मस्वरूप ज्ञानाचं फळ आहे. तुम्हाला काय होतं सगळ्यामध्ये तर तुम्ही आत्मज्ञानी होता. तर तीच कल्पना इथे आणखी विस्ताराने सांगितली आहे. पहिल्यांदा ते म्हणतात प्राणो. प्राण म्हणजे इथूनच सुरुवात करतात. काय तर प्राणस्य प्राणः. मग केनोपनिषदात असं त्यांनी म्हटलं की प्राणस्य प्राणः म्हणजे आपल्या शरीराचे चैतन्य असतं ते संपूर्ण चैतन्य जेव्हा असतं त्याच्यामधून आपल्याला म्हणजे आपला ऑक्सिजन जो आहे तो पण प्राणाचा प्राण म्हणजे त्यालाही जी काय एनर्जी मिळते ती आपल्याला त्या चैतन्यामुळे मिळते. तर प्राणस्य प्राणः असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. नंतर ते म्हणतात की आपल्याला जे अस्तित्व मिळतं आणि आपल्याला जगायला जो प्राण मिळतो ते सगळंच कशामुळे मिळतं तर आपल्याला चैतन्यामुळे मिळतं. आपण नेहमी मी तेच सांगते की पहिल्याच मंत्रामध्ये आपण ते आवी ही शब्द बघितला होता आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तेव्हा त्यांनी उदाहरण दिलं होतं प्रकाशाचं. प्रकाशामधून प्रकाश म्हणजे काय तर नुसता प्रकाश म्हणजे जिथून प्रकाश मिळतो ते नाही तर तुमचे डोळे ज्याच्यामुळे तुम्हाला ते कळतं. तुमच्या मनामध्ये जे काय त्याचं सगळं विश्लेषण होतं ते सगळं सुद्धा त्यांनी प्रकाशामध्ये केलं होतं. तसंच प्रत्येक तुमचा जो ज्ञानेंद्रिय आहे त्याला जे काय लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चैतन्यामधून येतात. आणि श्वासासाठी लागणारा आपल्याला जो प्राण म्हणजे ऑक्सिजन आहे तो पण चैतन्यामधून येतो. आणि मग आपण ज्योतिषाम ज्योती ही पाहिलं होतं की जे काय जो काही प्रकाश आहे जो काही आपल्याला मिळतो चैतन्य ते सगळं म्हणजे ब्रह्मच आहे आणि तेच शुद्ध चैतन्य आहे आणि तेच आपल्या विश्वाचं मूळ आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की सर्व भूते विभाती. सर्व भूते विभाती याच्यामध्ये अर्थ त्यांना असं म्हणायचंय ओके सगळे सगळे जे काय प्राणी आहेत त्यांच्यामध्ये जे काय चैतन्य आहे ते सगळं म्हणजे ते सगळं एकत्र केलं की आपलं जे काही विश्व तयार होतं ते पण संपूर्ण ब्रह्मच आहे. आता इथे आपण अद्वैताकडे आलो आहोत राईट. म्हणजे आधी आपण म्हटलं होतं की देव तिथे आणि मी इथे आहे म्हणजे दोन भाग झाले ते द्वैत होतं. आता आपण म्हणतो की देवाने निर्माण केलं पण देवाने जे काय निर्माण केलं ते पण ब्रह्मच आहे. तर सगळंच आपण ब्रह्म म्हणतो आहे. तर परमात्मा आणि त्याचं कार्य हे वेगळं नसून सगळंच परमात्मा आहे असा इथे मेसेज आहे.
नंतर ज्ञानी जो असतो हा मौनाकडे झुकतो, तो वायफळ बडबड करत नाही. तर स्वामीजी म्हणतात की हे जे ज्ञानी असतात ते वायफळ बडबड करतच नाही, पण ते लोकांचं शांतपणे ऐकत असतात. आणि ऐकणं ही सुद्धा एक कला आहे. म्हणजे समोरचा माणूस जे सांगतोय ते ऐकून घेणं ही सुद्धा एक कला आहे. आणि इथे शब्द आहे अतिवादी. तर शंकराचार्यांनी त्याचा अर्थ सांगितलाय की अतिवादी म्हणजे जो स्वतःचा आवाज सगळ्यांपेक्षा मोठा करून बोलतो, तो अतिवादी असतो. तर जेव्हा मी भारतामध्ये होते ना, काही टॉक शो असतात, त्याच्यामध्ये असं करतात. 10-12 लोक बोलतात ते तिथे. आणि तो जो सांगणारा असतो, तो पण. सगळेजण एकमेकाच्या अंगावर बोलत असतात. आणि इतका कटकट, कटकट असा आवाज करतात. तर मग मला कळतं की हां, अतिवादी म्हणजे तसे लोक. ते एकावर एकच बोलत राहतात सारखे. कोणीच गप्प बसायला तयार नसतात. तर ते सगळे अतिवादी असतात. दुसरं बोलत असताना आपण त्याचं ऐकून घ्यायचं, ही वृत्ती आपल्याला पाहिजे. आणि म्हणजे ज्ञानी जो असतो, तो सतत लोकांचं ऐकत असतो. आणि स्वामीजी शंकराचार्य म्हणतात की अ, धर्माचं प्रेम आपल्याला सगळ्यांनाच असतं. पण जे धर्मांध जे लोक असतात ते आपले धर्माबद्दल काही बोलत असतात. म्हणजे त्यांचं जे काही लॉजिक पण त्याच्यामध्ये नसतं, फक्त ते अतिवादी असतात असं आपल्याला समजायचं. पण आपल्याला माहिती असतं की जे काय धर्माबद्दल बोलतात, कुठल्याही धर्माबद्दल बोलतात, त्यांना जर का माहिती असेल तर ते शांतपणे बोलतात आणि चांगलं बोलतात. त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी आणखीन एक उदाहरण सांगितलं की पूर्ण भरलेलं भांड असतं ना, ते जसं विस्कळत नाही, त्याच्यापासून पाणी सांडत नाही, तसं हे ज्ञानी असतात. ते मी पूर्ण आहे, मी ब्रह्म आहे, हे त्यांचं जे रूप असतं, त्याच्यामुळे ते उगाचच बडबड करत नाही. हा एक भाग झाला. पुढे त्यांनी शब्द वापरलाय विजानन. विजानन म्हणजे विशेषण जानाती. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे, असा जो विद्वान आहे त्याचं इथे उदाहरण दिलंय. तर ह्या विद्वानामध्ये काय विशेष आहे, तर त्याला 100% खात्री आहे की तो ज्ञानी आहे. तो जो आपला विद्वान आहे त्याला 100% खात्री आहे की तो ज्ञानी आहे. तर स्वामीजी म्हणतात की तुम्ही जर का त्याला सांगितलं की अम, अरे तू काय ब्रह्म नाही आहे, पण त्याच्या मनामध्ये पूर्णपणे खात्री असते की हो, मीच ब्रह्म आहे, आपण सगळे पण ब्रह्म आहोत. तर ही जी खात्री त्याला असते, अशी जी व्यक्ती असते त्याला आपण विज्ञानना विद्वान असं म्हणूया. आणि मग हे जे विद्वान असतात, आता आपण जे बोलतोय ज्ञानी, तर ज्ञानाच्या 2 गोष्टी सांगितल्या त्यांनी. आत्मक्रीडा आणि अ, आत्मरती. तर आता इथे क्रीडा शब्द आला ना, तर आपल्या धर्मामध्ये काही क्रिटिक्स असतात रे, त्यांना आपण पूर्व पक्षी म्हणतो. तर इथे पूर्व पक्षी येतो आणि तो म्हणतो की तुम्ही असं का म्हणतात की ते तुमचे जे काय विद्वान आहेत ते काहीच करत नाही, किंवा ते असंच म्हणजे ते काहीच करत नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता. इथे क्रीडा शब्द आहे. क्रीडा म्हणजे तिथे ऍक्शन आली. तर आत्मक्रीडा जरी तुम्ही म्हटलं तरी तिथे ऍक्शन आली, असं पूर्व पक्ष म्हणतात. तर त्याच्यावरती शंकराचार्यांचं उत्तर आहे की हो, क्रीडा म्हणजे ऍक्शन आली, पण अग्निहोत्र ही सुद्धा क्रिया आहे. तसंच आत्मक्रीडा, याला जरी क्रीडा म्हटलेलं असलं तरी त्याची क्रीडा कशाबद्दल आहे, तर आत्म्याबद्दल. म्हणजे तो सततच आत्म्याबद्दलच विचार करत असतो, आत्म्यामध्येच गुंतलेला असतो. म्हणून जरी इथे आत्मक्रीडा असं म्हटलं असलं तरी त्याची ज्या काय ऍक्शन्स असतात त्या आत्म्याला आधारून असतात. म्हणून जरी आत्मक्रीडा असा शब्द असतात तरी त्याच्या ज्या ऍक्शन्स असतात त्या सगळ्या बाहेरच्या जगासाठी नसून त्याच्या स्वतःसाठीच, आत्मा याच्यासाठी असतात. तसाच जो आत्मरती जो शब्द आहे, आत्मरती म्हणजे अम, आत्मन्येव च रती रमण, म्हणजे त्याला आपलं जे स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, त्याच्यामध्येच तो रमलेला असतो, त्याच्यामध्येच त्याला आनंद असतो. आपण अनेकदा बघतो की काही जी साधू लोक आपल्याला भेटतात, स्वामीजी जे भेटतात, त्यांच्यामध्ये दिसतं आपल्याला की ते स्वतःच्या इतक्या आनंदामध्ये असतात आणि त्यांच्या मनामध्ये फक्त आत्माचे विचार असतात किंवा देवाचे विचार असतात.
ब्रह्माचे विचार असतात आणि त्यांना जे काय त्यांच्या मनात असतात ते सगळे आत्म्याच्या स्वरूपाचे विचार असतात. आणि याच्यामध्ये स्वामीजींनी भगवद्गीतेमधल्या 3ऱ्या अध्यायातला 17वा मंत्र सांगितलेला आहे. तर मला तो मंत्र नाही म्हणता येत, पण मी त्याचा अर्थ सांगते की त्याच्यामध्ये म्हटलं आहे की परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमलेला असतो आणि आत्म्यामध्येच तृप्त असतो, असं त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे गीतेमधला श्लोक मी म्हणते, त्याच्यामध्ये लिहिलंय. आणि तसंच आत्म्यामध्येच तो संतुष्ट असतो. त्याच्यासाठी कोणतेही कार्य किंवा आपण मगाशी जे क्रिया म्हटलं तशी क्रिया राहिलेली नसते. म्हणजे तो काय जे करतो ते सगळं आत्म स्वरूपातच करत असतो, असा तो श्लोक आहे. तर तो स्वामीजींनी सांगितलं होतं. मग आता एक प्रश्न येतो, म्हणजे आपले पूर्व पक्षी जे असतात ते विचारतो, तुमचा जो हा ज्ञानी आहे तो नुसता आत्म्याच्या सगळ्या गोष्टी करतो, मग अनात्मामधला आनंद त्याला घेता येतो का? जर का तुम्ही आत्म्यामधला सगळा आनंद त्याला घेता येतो असं तुम्ही म्हणतात, मग त्याला अनात्म्यामधला आनंद घेता येतो का? तर त्याचं उत्तर आहे की हो, त्याला त्याच्यातला आनंद घेता येतो. समजा एखादा ज्ञानी आहे, त्याला संगीताच्या समजा आवड आहे किंवा त्याला कळतं सगळं संगीतातलं, तर एखादं गाणं लागलं असेल, त्याला आवडत असेल, तर त्या गाण्याचा तो आनंद घेऊ शकतो. पण ते आनंद घेताना सुद्धा तो आत्मानंद म्हणून घेतो, की त्याचा आत्म्याचा जो आनंद आहे तशा प्रकारेच तो त्या गाण्याचा आनंद घेऊ शकतो. कारण आपण हेच म्हणतोय ना की सगळीकडेच ब्रह्म आहे. मग ब्रह्मामधून जो काय आनंद येतो तो मग आत्म्यानंदाचाच आहे. जरी तो काय म्हणायचं अनात्म्यामधून आला तरी पण त्याचा जे काय लक्ष असतं त्याचं आत्म्यानंदामध्ये लक्ष असतं. तर असं त्याच्यावरती शंकराचार्याचं उत्तर आहे. तर आता हा पहिला मंत्र आपला झाला. आपण दुसऱ्या मंत्रावरती जाऊ. तसे आता हे सगळे मंत्र म्हणजे आपण आतापर्यंत जे शिकलो ना त्याची समरी आहे, काइंड ऑफ समरी आहे. तर आता पुढचा जो मंत्र आहे तो हा म्हणेल. सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा सम्यक् ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् अन्तः शरीरे ज्योतिर्मयो हि शुभो यं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः. तर मी शब्दांचाच पुन्हा अर्थ वाचते. यम म्हणजे जो, क्षीण दोष हा, क्षीण दोष म्हणजे जो दोषापासून दूर आहे. दोष म्हणजे काम, आपल्याला जे काम क्रोध जे वाटतात त्याच्यापासून. यतः म्हणजे याचे त्यांचे योग्य अधिकार असते, तसेच त्यांचे योग्य अधिकार असतात. आपण पुढे बघू. पश्यंती म्हणजे त्याला कळतं. यशः ते ज्योतिर्मय म्हणजे प्रकाशमय. आपण खूपदा हा शब्द पाहिलाय. शुभ्र म्हणजे शुभ्रच. आत्मा ही म्हणजे आत्मा देखील. अंतः शरीरे म्हणजे शरीराच्या अंतात आतमध्ये राहणारा. नित्यम म्हणजे नेहमीच. सत्यम म्हणजे सत्य बोलणारा. तपसा म्हणजे तपस करणारा. सम्मत ज्ञानेन म्हणजे योग्य ज्ञानाने. ब्रह्मचर्येण ही म्हणजे आयुष्य ज्याचं ब्रह्मचर्याने भरलेलं आहे. लभ्य लाभतं. याचं जे सत्मार्गाला जाणारे बंध आहेत म्हणजे कमिटेड आहेत. तर आता त्याचा अर्थ कसा आहे की हा आत्मा ज्योतिर्मय आणि शुभ्र आहे. तो शरीराच्या आत हृदय कमळात मागच्या श्लोकात आपण पाहिलं होतं मंत्रामध्ये, तिथे बसलेला असतो. आणि तिथे असतो असं म्हणायचं, बसलेला नसतो तो, नुसताच सगळ्या शरीरात असतो चैतन्य. सत्य, तप, यथार्थ ज्ञान आणि ब्रह्मचर्य हे नित्य अभ्यासाने आत्म्याचं दर्शन होतं.
आणि क्षीणदोष मगाशी म्हटलं तसं तुम्हाला कामक्रोधाजी जे असतात ते विकार त्याला होत नाही. असं त्या साधकाचं मग त्याला साधकाला आत्मदर्शन होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की हे जे खाली मी वाक्य लिहिलेलं आहे लालमध्ये ते महत्वाचं अशासाठी आहे की सत्यम लभ्यम आपण जे म्हणतो तर सत्यम लभ्यांच्या आधी अनृतम वर्जनम असं त्यांनी म्हणजे शंकराचार्यांनी हे आपल्यासाठी ट्रान्सलेशन केलंय. तर का बरं असं म्हटलं आता तुला सांगते. तर आता याचं मी स्पष्टीकरण देते. त्याच्यामध्ये शंकराचार्य म्हणतात की या पाचव्या मंत्रामध्ये 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे आत्मज्ञान आणि आत्मफलम. आत्मज्ञानासाठी काय काय लागतं तर मगाशी पण संतोषने आपल्याला सांगितलं होतं कर्मयोग, उपासना योग आणि तिसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे नैतिक मूल्य. हे पण खूप महत्वाचं आहे की नैतिक मूल्य तुम्हाला असायला पाहिजे. तुम्ही कर्मयोग कराल, उपासना योग कराल, पण तुम्ही जे काय करत असाल त्याच्या आधी तुमच्या व्हॅल्यूज खूप महत्वाच्या आहेत. आपल्या गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये आणि 16व्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला काय चांगल्या गोष्टी आहेत ते आपल्याला सांगितले. तर ते ज्या काय मूल्य आहेत ते पण खूप मूल्य महत्वाचे आहेत. आता कर्मयोग आपण जर का म्हटलं मला वाटतं त्याची माझी स्लाईड आहे. ओके, याच्यामध्ये मी थोडस समरी केली आहे. हा, तर आत्मज्ञानासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात. कर्मयोग, उपासना योग आणि तिसरं म्हणजे नैतिक मूल्य. आता कर्मयोगामध्ये काय काय आपल्याला लागतं तर तिथे 2 भावना आवश्यक आहेत. एक म्हणजे ईश्वर अर्पण भावना आणि दुसरी म्हणजे प्रसाद भावना. या पण गोष्टी आपण गीतेमध्ये पाहतो की पण आपण हा शब्द पाहिला नव्हता. ईश्वर अपर्णा सॉरी ईश्वर अर्पण भावना. तर ईश्वरार्पण भावना आणि ईश्वर भावना याच्यामध्ये काय फरक आहे तर जेव्हा तुम्ही म्हणता ईश्वर अर्पण भावना तेव्हा ईश्वर भावनेमध्ये तुम्ही पूर्णपणे बुडलेले असता आणि तेव्हा तुम्हाला बाकी कशाचीच काळजी नसते. आणि जेव्हा अशा प्रकारे पूर्ण बुडून तेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्या प्रार्थनेला आपण म्हणतो की ईश्वर अर्पण भावना. तर ती आपण जेव्हा कर्मयोग करतो तेव्हा ती भावना आपल्या कामामधून असायला पाहिजे. आपण म्हणतोच ना की आपण काही करतोय तर ते आपण म्हणायचं की देवाच्या कृपेने झालं. तर देवाच्या कृपेने म्हणजे काही आपली श्रद्धा आहे की हे सगळं होत आहे ते देवाच्यामुळे होत आहे म्हणजे ईश्वरामुळे होत आहे. आणि मग जे काय आपल्याला फळ मिळेल ते आपण प्रसाद बुद्धीने घेतो. वाईट फळ मिळालं किंवा चांगलं फळ मिळालं तरी आपण ते जे कर्माचं फळ असतं ते आपण प्रसाद बुद्धीने घेतो. या 2 भावना आपल्या कर्मयोगामध्ये आवश्यक आहेत. नंतर उपासना योग. उपासनेबद्दल आपण बऱ्याच वेळा बोललेलो होतो की त्याच्यामध्ये आपण 3 महत्वाच्या गोष्टी आपण करतो. श्रवण, मनन आणि निधिध्यास. श्रवण म्हणजे ऐकायचं, मनन म्हणजे त्याचं मनात मनन करत राहायचं आणि निधाध्यास म्हणजे तीच गोष्ट सतत करत राहायची. जे काय विचार आपण शिकलो तेच आपण सतत मनात ठेवायचे. ते निधिध्यास. नंतर जे नैतिक मूल्य जे मी म्हटलं ते आपण गीतेमध्ये शिकलो 13व्या अध्यायामध्ये आणि 16व्या अध्यायामध्ये आपल्याला पूर्ण लिस्टच्या लिस्ट दिली आहे की दैवी मूल्य म्हणजे काय ते आपल्याला तिथे सांगितलेलं आहे. आणि ती जी काय मूल्य सांगितली आहेत ती आपल्या उपनिषदामधून आलेली आहे. वेगवेगळी उपनिषदं तुम्ही जर का घेतली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत आपल्या त्या आपल्याला सांगितल्या आहेत. अर्थातच एकच व्हॅल्यू घेऊन आपल्याला चालणार नाही. म्हणजे इथे आपण एक मूल्य घेणार आहे ते म्हणजे सत्य. सत्य हे पण एक मूल्य आहे. त्याच्याबद्दल या 2-3 मंत्रामध्ये आपण बघणार आहोत. पण तेवढंच घेतलं की झालं का तेवढं घेऊन पूर्ण नाही घ्या. आपल्याला पूर्ण लिस्ट दिली आहे की काय करायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे मग आपण ठरवणार आहोत की
प्रायोरिटीज काय आहे आपल्या त्या आपण ठरवलं. तर मला थोडस त्याच्याबद्दल सांगायचं आहे की हा तर उपनिषद म्हटलं तसं ते नैतिक मूल्यांबद्दल बोलत असतात. तर प्रत्येक दिवशी आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं असतं आणि अ, हे आत्मपरीक्षण करताना आपण बरोबर योग्य मार्गाने जातोय की नाही हे आपल्याला आपल्या स्वतःलाच ठरवायचं असतं. आता इथलं पहिलं मूल्य काय आपल्याला सांगतायत की सत्यवाद. इथे सत्य म्हटलंय तर शंकराचार्य म्हणतात सत्य म्हणण्यापेक्षा सत्यवाद असा आपण शब्द घेऊया. कारण तैत्तिरीय उपनिषदामध्ये तसा शब्द त्यांनी घेतलेला आहे सत्यवाद. सत्यवाद म्हणजे काय? जो नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न करतो. सत्यवाद म्हणजे जो खरं बोलण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यानंतर शंकराचार्य म्हणतात की पण प्रत्येक वेळी सगळे सत्य बोलून टाकण्यासारखे नसतात. जर का तुम्ही समजा काहीतरी सत्य बोलले आणि त्याच्यापासून कोणाला त्रास होणार असेल किंवा हिंसा होणार असेल तर ते सत्य तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही गप्पच बसायचं. आणि असं तुम्ही करता तेव्हा तुम्ही सत्य बोलत नाही, पण तुम्ही अनृत म्हणजे खोटं नाटक. अनृत तुम्ही बोलणार नाही. न अनृत हे जे आपण म्हटलं ना ते खूप महत्वाचं आहे की तुम्ही त्यावेळी खरं बोलत नाही आहात पण तुम्ही खोटं पण बोलत नाही. तर हे जे न अनृतम जे म्हटलंय ते मला फार आवडलं. ते असं खरं आहे की दरवेळेस आपल्याला या कलियुगामध्ये दरवेळी खरं बोलून चालणार नाही. आता एक उदाहरण स्वामीजींनी तिथे दिलंय की समजा एखादा हे आहे काय एखादा योगी आहे. तो आपला योग करत आपल्या छोट्याशा कुटीत बसलेला आहे आणि तिथे एखादं छोटं मूल येतं तिथे आणि ते म्हणतं की ते त्याच्या मागे येऊन लपतं आणि मग थोड्या वेळाने हिंदी सिनेमा दिसतात ना तसे ते सगळे त्याला मारकरी सगळे येतात तिथे त्या मुलाला घेण्यासाठी. आता ते मुलाला घेण्यासाठी आले आहेत आणि ते म्हणतात तू एक छोटा मुलगा इकडे पाहिला का? तर आता त्या स्वामींनी किंवा त्या योगाने काय करावं? त्याने सांगावं का हा माझ्या मागे तो माझ्या मागे लपून बसलाय त्याला घेऊन जातो असं सांगायचं का? नाही, तिथे तुम्ही मौन मौन पाळायचं तिथे. अशा ज्या वेळेस तुम्ही त्या तुमच्या सत्य बोलण्यामुळे कोणाला तरी तुम्ही हर्ट करत असता, हिंसा होणार असते. हिंसा म्हणजे फिजिकली कोणाला मारायचं असं नाही, त्याला त्रास होणार असेल तर त्यावेळी तुम्ही फक्त गप्प बसायचं. म्हणून शंकराचार्य म्हणतात अनृतम वर्जनम सत्येन लभ्य. म्हणजे ज्यावेळी अशी परिस्थिती येईल जेव्हा तुम्हाला खरं सांगता येत नाही तेव्हा तुम्ही फक्त खोटं सांगायचं नाही हे लक्षात ठेवायचं की खोटंही उसायचं नाही खरंही बसायचं म्हणजे गप्प बसायचं. तर म्हणून मला वाटतं ते जे काय स्वामीजी असतात ना ते खूप गप्प बसतात कारण त्यांना कळतं की बऱ्याच वेळेला काहीतरी एकदम प्रॉब्लेमच येणार आहे. तर सत्याचंही जे आपल्याला महत्व सांगितलंय त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवायचं की अनृत अनृत वर्जनम सत्येन लभ्य. जरी आपण म्हटलं की सत्य आपण सतत बोलायचं तरी सतत बोलणं हे फिजिकली आपल्या कलियुगात शक्य नाही. आता दुसरा इथे शब्द आहे तपस. तपस आपण कर्मकांडामध्ये पण पाहिलेलं होतं. तर ज्ञानकांड याच्यामध्ये खूप शिस्त लागते आणि ती शिस्त कशामुळे येते तर ते लोक तपस करतात. तपसामुळे त्यांच्यामध्ये बरीच शिस्त आलेली असते. तर ज्ञानकांडासाठी सुद्धा तपस हे आवश्यक आहे आणि कर्मकांडामध्ये सुद्धा तपस हे आवश्यक आहे. हे दुसरं मूल्य आपल्याला इथे दाखवलं होतं त्यांनी. आणि तिसरं म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य हा जो शब्द आहे ना ह्याला बेसिकली शब्द अर्थ असा आहे की एकटा राहणारा म्हणजे लग्न न होता राहणारा जो असतो त्याला आपण ब्रह्मचर्य म्हणतो. पण त्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. जो गुरुकडे जाऊन राहतो आणि सर्व नियमांचं पालन करतो आणि उत्तम शिष्य असतो त्याला पण ब्रह्मचर्य म्हणतात. आणि
इथे आपल्याला ही जी 3 साधनं सांगितली, मी म्हटलं तुम्हाला साधनांनी सांगणार आहेत, तर ही 3 साधनं सांगितली होती. एक म्हणजे सत्य, दुसरं म्हणजे तपस आणि तिसरं म्हणजे ब्रह्मचर्य. आणि हे 3 आपल्याला व्हॅल्यूज आपल्याला इथे सांगितले आहेत. तर ते करत असताना आणि त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा शब्द आहे तिथे, की नित्य. नित्य याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे आज मला शक्य ना, मग आज मी खरं बोलणार आहे, मग उद्या चालेल, पण उद्या मी तुम्हाला काही सांगेन असं नाही सांगेन. सत्य, तप आणि ब्रह्मचर्य हे सगळं नित्य करायला पाहिजे. आणि याच्याशिवाय सुद्धा अनेक मूल्य आहेत आपल्या परिषदेमध्ये, अनेक मूल्य सांगितली आहेत. ती सगळी आपल्याला सांभाळायची आहेत. जी काही मूल्य त्यांनी सांगितली आहेत, व्हॅल्यू जे सांगितले आहेत. आणि याच्यातला शेवटचा भाग आहे की आत्मा कुठे असतो, ते आपण बरेच वेळा पाहिलेलं आहे की अंतःशरीरे म्हणजे आपल्या शरीरामध्ये असतो तो, आणि हृदयाच्या जवळ असतो. मागच्या एका मंत्रामध्ये आपण ते पाहिलेलं. नंतर तिसऱ्या ओळीमध्ये क्षीण दोष असा शब्द वापरलाय, आणि त्याचा पण अर्थ आपण पाहिला की कामक्रोध आपले जे विकार असतात ते सगळे त्या ज्ञानाच्या पासून दूर जातात. अशा प्रकारचा हा मंत्र, याच्यामध्ये आपल्याला 3 मूल्य आपल्याला सांगितलेली आहेत. आणि आता आपण पुढचा मंत्र बघू. आता आपण सत्याबद्दल बोललो. पुढचा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये पण आपण सत्याबद्दलच बोललो. आपल्याला माहित आहे सगळं, सत्यमेव जयते. सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः येनात्क्रमन्त्यर्षयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्. आपण आत्ताच जे बोललो त्याच्याबद्दलच पुन्हा हे आहे की सत्यम इव म्हणजे सत्य एकच आहे की ते सगळीकडे जिंकतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा तो आपण दुसरा शब्द जो म्हटला होता अनृतम, तो पण इथे शब्द आला की न अनृतम म्हणजे खोटेपणा नाही बोलणार मी जर का खरं बोलू शकला नाही तर मी खोटं तरी नाही बोलणार. नंतर मग सत्य देवयानः, याच्याबद्दल मी बोलणार आहे थोडं. देवयानः पंथः म्हणजे देवाकडे जाण्याचा जो मार्ग असेल तो क्रममुक्तीचा मार्ग. विततः म्हणजे दिसतो. येन ही त्याच्यामुळे आप्तकामाः म्हणजे ज्याच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. ऋषित म्हणजे ऋषी, आणि तत् आक्रमंती म्हणजे ते घेतात. यत्र यत्र म्हणजे काय तर ब्रह्मलोक, जिथे क्रममुक्ती झाल्यावर लोक जिथे जातात तिथे. सत्यस्य परमम निधानम म्हणजे सत्य हेच परम धान आहे, असा अर्थ आपण घेतला तर बेसिकली तोच अर्थ आहे की फक्त सत्याचा जय होतो, असत्याचा नाही. ईश्वराकडे जाण्याचे मार्ग सत्याने भरलेले आहेत. पूर्ण काम ऋषी त्या मार्गाने जातात, आणि सत्याचे परमधान जो परमात्मा त्याच्यापर्यंत ते पोचतात. ओके, तर आता आपण त्याचा अर्थ बोलूया. पहिलं त्यांनी म्हटलंय सत्यमेव जयते म्हणजे फक्त सत्य जिंकते, आणि आपल्या देशाचं हे ब्रीदवाक्य आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे. पण ह्याच्यामध्येच आपण म्हटलं होतं की सत्य म्हणजे सत्यवादीन असा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे, की जे सत्य बोलणारे आहेत. मागच्या मंत्रात आपण म्हटलं तशाच प्रकारे सत्याचा जय होतो असं इथं म्हटलं आहे. खरं म्हणजे आयुष्यामध्ये म्हणजे बरेच विद्यार्थी इथे येतात आणि म्हणतात की स्वामीजी असं काय आयुष्यामध्ये दरवेळी होत नाही की ज्याचं खोटं बोलणारा असतात तो काही कोर्टात जिंकत नाही, असं त्यांचा दावा असतो. तर ते खरं आहे ना की
स्वामीजी म्हणतात काही केसेसमध्ये असं होतं की जे खोटं बोलणारे असतात ते पण कोर्टात जिंकतात. आपण खूपदा आपल्या टीव्ही मध्ये पण बघतो आजकाल. तर ते सगळे खोटे बोलणारे सगळेच जिंकत असतात. तर त्याचं कारण काय आहे की ते म्हणतात की ज्यांना सत्य बोलायचं होतं आणि कोर्टामध्ये सांगायचं होतं त्यांनी आपली बाजू जी आहे ती पूर्णपणे मांडली नाही. तिथे म्हणजे जे काय सत्य पूर्ण बाहेर यायला पाहिजे होतं ते पूर्ण येत नाही आणि म्हणून ते खोटं बोलणारे ते कोर्टात जिंकतात. पण समजा जर का एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला आणि त्याला जर समजा कोर्टाने जर त्याला शिक्षा नाही दिली तरी पण ते त्याचं पाप आहे ना. ते पाप तर तो जन्मभर घेऊनच जाणार आहे. तर अशा दृष्टीने आपल्याला त्याच्याकडे पाहायला पाहिजे की आता जरी कोर्टाने त्याला शिक्षा दिली नाही तरी त्याचं ते पाप आहे. म्हणजे ते पापाचा निकाल आपल्या धर्मामध्ये वेगळ्या प्रकारे जातो. पाप पुण्य आपण म्हणतोच ना. तसं त्याच्या गाठी खूप पाप बरं जाऊ द्या मग त्याला तसंच होतं. पण म्हणून सत्य जयते हे मात्र खरं आहे. आणि जर काही कोर्टात कधी जिंकलं नाही तरी सुद्धा कारण तिथे सत्य बाजू जी होती ती पूर्णपणे मांडलेली नव्हती असं आपण त्याचा अर्थ घ्यायचा. आणि त्याच्यानंतर तिने अनृत पुन्हा शब्द वापरलाय की सत्य याच्या विरुद्ध अनृत. तर सत्यवादी हा अनृत बोलत नाही, खोटं बोलत नाही. वेदामध्ये अहिंसेला खूप महत्व आहे. आणि कधी म्हणजे कधीतरी मी तुमच्या समोर बरोबर शेअर करेन. अ, अहिंसेची इतकी छान व्याख्या दिली आहे. म्हणजे आपण फक्त हिंसा म्हणजे काय म्हणतो की कोणाला तरी मारलं किंवा फिजिकल हे अर्थ झालं की म्हणतो. पण असं नाही. तुम्ही जर का कोणाच्या भावना तुम्ही दुखावल्या तरी पण ती हिंसा आहे. असं म्हणजे पुढच्या वेळी मी तुमच्याशी शेअर करेन. ते अहिंसेचं इतकं छान आपल्या धर्मामध्ये वर्णन केलेलं आहे. तर ते अहिंसा पण महत्वाची आहे. तुम्ही सत्य तर महत्वाचं आहेच पण त्याच्याबरोबर अहिंसा पण आपल्याकडे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही सत्य बोलल्यामुळे जर का कोणाला हिंसा होणार असेल तर ते सत्य न बोलता मौन ठेवायचं. आणि अ, त्याच्यानंतर पुढचं आहे ते देवयान. तर ते म्हटलंय सत्येन पंथा विततो देवयान. तर यान म्हणजे खरं म्हणजे व्हेकल, राईट. आपण यान या शब्दाचा अर्थ व्हेकल असा आहे. पण इथे ते म्हणतात की देवयान हा आपण शब्द घेतला तर ब्रह्माकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्याला त्यांनी देवयान म्हटलंय. ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग अशासाठी म्हणते की आपल्याकडे अ, निर्गुण आपला देव आहे पण आपला सगुण देव पण आहे. म्हणजे तुम्ही जी उपासना करता देवाची ती सगळी सगुण देवाची उपासना. असे हे जे सगुण देवाची उपासना करणारे असतात देवाची सतत प्रार्थना करतात अगदी छान म्हणजे खूप मनापासून भक्त असतात. तर ते जे भक्त असतात त्यांना जेव्हा मुक्ती मिळते, आपण गीतेच्या 8व्या अध्यायात ते पाहिलेलं होतं की हे जे भक्त असतात त्यांना जी मुक्ती मिळते त्याला आपण क्रममुक्ती म्हणतो. हा शब्द 8व्या अध्यायात आहे. आणि आपण क्रममुक्ती म्हणजे काय कारण त्यांचं स्टेप्स मध्ये असतं. तर अशा प्रकारची क्रममुक्ती मिळाली की ते ब्रह्मा लोकात जातात असं म्हणू किंवा ब्रह्माच्या जवळ जातात. आणि मग पुन्हा त्यांना आणखी एक प्रार्थना करायला लागते. आणखी काही त्यांना करायला लागतं. त्याच्यानंतर मग त्यांना मोक्ष मिळतो. तर त्यांचा जो मोक्ष असतो तो स्टेप मध्ये असतो, क्रमामुळे असतो. म्हणून त्याला क्रममुक्ती म्हणतात. तर आपले जे भक्त लोक असतात ज्यांना आपण म्हणतो त्यांना मुक्ती मिळाली त्यांना मिळते ती क्रममुक्ती. तर आता हे जे क्रममुक्तीवाले असतात ते ज्या मार्गाने ब्रह्म ब्रह्मदेवा पर्यंत जातात त्या मार्गाला देवयान असं म्हटलं. म्हणजे आता हे जे मुक्ती मिळाली आणि तिथून ते जातात आहे असं आपण इमॅजिन करतोय. तर तो जो मार्ग आहे त्याला त्यांनी देवयान असं म्हटलेलं आहे. तर ब्रह्माकडे जाणारा हा जो मार्ग आहे तो सत्यवाद्यांना तो दिसतो असं म्हणतात की जे काय सत्य बोलणार असतात त्यांना तो मार्ग लगेच दिसतो. क्रममुक्तीच्या संदर्भात आहे. आता पुढची जी ओळ आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय येन आप्त कामहा ऋषः
आक्रमंती. आता आक्रमंती शब्द आहे, पण आपला जसा अर्थ आहे ना आक्रमणाचा, तसा इथे अर्थ नाहीये. आक्रमंती म्हणजे त्याच्यामधून मुक्ती होते त्याची. नाही, सॉरी, आप्त काम हा जे म्हटलंय त्याचा अर्थ संसाराच्या प्रश्नांमधून मुक्ती मिळते. आक्रमंती म्हणजे त्यांना प्राप्त होते असा अर्थ आक्रमंती. आक्रमणाशी काही याचा काही संबंध नाही. तर त्यांचे जे काही संसाराचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये ते मुक्त होतात, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. नंतर मग शेवटचं जे त्यांनी म्हटलंय की यत्र सत्यस्य तत् परमं निधानम. तर म्हणजे सत्यच हे परम निधान, मोक्षापर्यंत जाण्याचं हे साधन आहे. तर असा हा आपला सोपा मंत्र होता. तर आता आपण पुढचा मंत्र बघूया. तो पण अगदी छोटासा आहे आणि साधा आहे. आणि केलं का पुढचं? तुम्ही पुढची हं. स्लाइड दाखवता ना? Right. बृहच्च तद्दिव्यं चिन्त्यरूपं सूक्ष्माच्च तत्सूक्ष्मतरं विभाति दूरात् सुदूरतदिहान्तिके च पश्यन्ति हैव निहितं गुहायाम्. हं. तर आपण इथे शब्दच पुन्हा बघूया. तत् बृहत म्हणजे ते जे ब्रह्म आहे ते अमर्याद आहे. बृहतेचा अर्थ अमर्याद सांगितलाय. दिव्यम म्हणजे दिव्य, अचिंत्य रूपम च म्हणजे ते अचिंत्य, आपण त्याचा विचारही करू शकत नाही, इतकं गोड आहे ते. तत् म्हणजे ते, सूक्ष्मात सूक्ष्मतरम, सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहे. विभाती म्हणजे अनेक रूपात ते प्रकाशित होतं. दूरात सुदूर आहे म्हणजे दूरात दूर आहे, जवळात जवळ आहे, दूरात दूर आहे. इय तत् इय अंतिके म्हणजे आणि ते आपल्या जवळ पण आहे, आपल्या हृदयात आहे. इह एव ते या जगात आहे. पश्यस्तु म्हणजे ते आपल्या चैतन्यात आहे. आणि गुहायाम म्हणजे आपल्या शरीराच्या गुहेमध्ये आहे. निहितम म्हणजे ते राहतं, असतं. तर अर्थ असा घेतलाय की ते परमतत्व अफाट आहे, दिव्य आणि अचिंत्य रूप आहे. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे आणि दूरात दूर आहे, पण जवळात जवळ आहे म्हणजे आपल्या अंतःकरणात आहे. तर जीवाच्या अंतःकरण गुहेमध्ये ते विलसत असते, असा अर्थ आहे. त्याचं तात्पर्य असं आहे की ब्रह्म हे सूक्ष्म आहे. त्याच्याकडे तुमचं मन, बुद्धी तेही ते जाणार, त्याच्याकडे जाण्यासाठी तुमचं मन आणि बुद्धी तेही तरल पाहिजे. त्याचं ज्ञानमार्ग आणि ध्यानमार्ग याच्यामुळे आपल्याला तिथे मदत होऊ शकते. तर थोडंसं त्याच्याबद्दल बोलते मग झालं. तर पहिलं आहे भाग तो, तत् बृहत दिव्यम म्हणजे ते जे परम तत्व आहे ते ब्रह्म किंवा आत्मा काही म्हटलं तरी त्याच्याबद्दल हा मंत्र आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं आपण ब्रह्माचं वर्णन करतो. तर ते जे ब्रह्म आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ते आहे ते दिव्य आहे आणि अचिंत्य आणि अनाकलनीय आहे, अनाकलनीय आहे. तर काही उपनिषदांमध्ये वेगवेगळ्या उपासना सांगितल्या आहेत. छांदोग्य आणि तैत्तरीय उपनिषदामध्ये काही पद्धती सांगितल्या आहेत. त्याच्यातली एक जी पद्धत आहे ती मला खूप आवडते आणि त्याच्याबद्दल मी म्हणजे बोलते की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पृथ्वी उपासना, जल उपासना, अग्नी उपासना, वायू उपासना
आणि आकाश उपासना अशा त्यांच्या उपासना असतात. तर आता लक्षात आलंय तुमच्या ते पंचमहाभूत जे आहेत त्याच्याबद्दल बोलतायत. त्याचे पृथ्वी, जल आणि अग्नी म्हणजे जे आपल्याला दिसू शकतं त्या ज्या उपासना आहेत त्या जरा सटल आहेत. पण जसं काय तुम्ही म्हणजे वायूची उपासना करायला लागले किंवा आकाशाची उपासना करायला लागली, त्या अतिशय तरल उपासना आहेत. तर अर्थातच मी कधी उपासना केलेल्या नाही आहे, पण स्वामीजींनी सांगितलं म्हणून मला माहिती आहे की आकाशाची जी उपासना आहे त्याच्यामध्ये आपण आकाशाकडे पाहिलं की आपण काय म्हणतो निळं आकाश आहे आणि आपल्याला ते निळं दिसतं. पण जेव्हा तुम्ही जर विमानातून जात असाल तर आपल्या विमानाच्या वरती जे असतं त्या आकाशाला रंग नसतो. तर ब्रह्माचं ध्यान करणारे हे जे ज्ञानी असतात त्यांना निळ्या आकाशाच्या पलीकडचं आकाश दिसतं, ज्याला रंगच नसतो ते दिसतं असं ते म्हणतात. म्हणजे मला गंमत ही वाटते की त्या लोकांना सुद्धा हे माहिती होतं की आता हे निळं आकाश दिसतं ना म्हणजे काही निळं वगैरे नसतं. त्याच्या मागे जे पलीकडे जे आहे त्याला काहीच रंग नसतो. तर ह्या लेव्हलपर्यंत ते विचार करत असतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला अतिशय तरल तुमचं डोकं असायला पाहिजे. मग तुमच्या लक्षात येतं की ब्रह्मचैतन्य आपण जे म्हणतो ते किती सगळीकडे पसरलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही आकाशाचं उपासना करता तेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले असतात. तर अ, इथे आणखीन एक प्रश्न आला होता की स्वामीजींनाच कोणीतरी विचारलं होतं कॉन्शियस कॉन्शियस आपण कॉन्शियस होतो रे कॉन्शियस आणि कॉन्शियसनेस याच्यामध्ये काय फरक आहे. आता आपण कॉन्शियस होतो, आपण अलर्ट होतो असं आपण म्हणतो. पण कॉन्शियसनेस आपण जे म्हणतो ते आपण जेव्हा बोलतो आहे इथे जे चैतन्य आपल्या शरीरात त्याच्याबद्दल आपण बोलतोय आणि ते चैतन्य ते शरीराचा भाग नाही ते वेगळं आहे हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की चैतन्य हे तुमच्या शरीराचा भाग नाही ते वेगळं आहे. आपण जसं म्हणतो की आत्मा पण तुमच्या शरीरात आहे पण तो तुमच्या शरीराचा भाग नाही आहे ते वेगळं आहे. तसं चैतन्य कॉन्शियसनेस हा शरीराचा भाग नाही. आणखी इथे त्यांनी म्हटलंय सूक्ष्मात सूक्ष्मतर आणि दूरात सुदैर. असं कसं होईल की दूर पण आहे आणि जवळ पण आहे. तर शंकराचार्य म्हणतात जे अज्ञानी लोक असतात ना त्यांना ते ब्रह्म खूप दूर वाटतं आणि जे ज्ञानी लोक असतात त्यांना ते जवळ वाटतं. पण हे कदाचित खरंही असेल. आपले तुकाराम महाराज म्हणायचे की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. त्यांचा किती जवळ वाटत होतं त्यांना हे जे ब्रह्म आहे ते किती जवळ आहे. तुझे आहे तुझं पाशी तुझ्यावर जवळच आहे ते जे काय ब्रह्म तू म्हणतात तसं. हे त्यांना ज्ञान असतं. हे जे आपले संत असतात त्यांना हे सगळं ज्ञान असतं. त्यांना काय काय ते दूर आहे वगैरे वाटत नाही. आणि दुसरा एक अर्थ इथून त्यांनी सांगितला की आपण म्हणतो की सगळ्या विश्वामध्ये हे ब्रह्म आहे. मग ते आपल्यामध्ये आहे बाकीच्या प्राण्यांमध्ये आहे ते तर सगळं आहेच. पण सगळं पूर्ण विश्व जर का आपण घेतलं तर तिथे पण सगळं तेच ब्रह्म आहे असं त्यांना सांगायचं की दूर म्हणजे तुम्ही कितीही दूर गेले आकाशामध्ये अंतरिक्षामध्ये तरी सुद्धा ब्रह्म तिथे आहे असा दुसरा एक अर्थ त्यांनी सांगितलाय. आणि मगाशी म्हटलं तसं सूक्ष्म आहे तुमचं मन बुद्धी हे सगळं तरल पाहिजे आणि ज्ञानमार्ग आणि ध्यानमार्ग दोन्हीमध्ये याचा त्याची उपयोग. तर हा आपला 7वा मंत्र झाला. मला वाटतं हे मंत्र तसे थोडे सोपे होते. जास्त त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स नव्हते असं मला वाटतं. पण जर काय प्रश्न असले तर आपण पुढच्या वेळी घेऊ शकतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम.